आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. तुझ्या आईची तू तिसरी मुलगी आहेस का? तुझ्या आधी जन्मलेली मुलगी महिन्याची असताना तापाच्या आजाराने जग सोडून गेली. गेलेल्या मुलीचा विधी केल्याशिवाय तुझ्या घरच्यांनी तिला घरच्या बागेतच पुरून टाकलं आणि त्या कारणामुळेच तुझं काही केल्या आजपर्यंत लग्न झालं नाहीये. ती मुलगी भाद्रपद महिन्याच्या 8 तारखेला गेली. तुमच्या घराशेजारी असलेल्या कोणत्याही गरीब मुलाला नवीन कपडे देऊन गाईच्या दुधाने त्या मुलाची चरण पूजा करावी. त्यानंतर तुझं लग्न निश्चितच लवकर होईल. सगळ्या दोषांचं निवारण होऊन सुखी राहाल. बाबा, उठ बाळा, उठ. आमच्या सोबत राहत असल्यासारखे कुटुंबाच्याच खाजगी गोष्टी तुम्ही सांगितल्या बाबा. मी नाही सांगितल्या. माझी आई महादेवी माझ्या मुखातून सत्य वदली आहे. आज नशिबाचे योग जुळून आले. तुझं सगळं चांगलं होणार आहे. ठीक आहे बाबा. कोण आहेस तू? कोण आहेस तू? कशाला मला मारायला आली आहेस? बोल, कोण आहेस तू? बोल. तू कमला, मेलेल्या कुमारची बायको.
माझ्या नवऱ्याने विश्वास ठेवला, तुम्ही त्यांचा खून केला. तुझा आणि राजशेखरचा माझा नवरा किती आदर करायचा, त्यालाच तडफडवून मारलं. कमला, तू आमच्याबद्दल चुकीचा विचार करतेस. तोंड बंद कर. माझ्या नवऱ्याला फसवलं. माझा नवरा निर्मळ मनाचा भोळा भाबडा होता, पण मी तशी नाहीये. आधी तू जरा शांत हो. ए, कसं शांत राहायचं रे? तुमच्या दोघांच्या खोटेपणामुळे आज माझं कुंकू पुसलं गेलं. कसं शांत राहू मी? कसं शांत राहू सांग ना. खऱ्या खोट्याची माहिती घेतल्याशिवाय रागवू नकोस. कुमारच्या मृत्यूसाठी आम्ही जबाबदार तुम्ही नाही. नाही तर कोण जबाबदार आहे? ते मी शोधून काढेन. स्वतःच माझ्या नवऱ्याचा खून केलाय, तरीही खून दुसऱ्याने केल्यासारखं शोधून काढतो म्हणतो. जर मी ठरवलं ना, तर तू आणि राजशेखरने केलेल्या कारनाम्याची माहिती पोलिसांना सांगून तुम्हा दोघांना तुरुंगात घालेन. पण मी माझा नवरा गमावलाय. आता तुम्हाला शिक्षा मिळून मला काय मिळणार? म्हणून तुम्हाला पण माझा नवरा गेला तिथेच पाठवायचं मी ठरवलंय. माझ्या नवऱ्याचा जीव घेणाऱ्याचा जीव घेणं हाच माझा धर्म आहे. आता तुला मी जिवंत सोडणार नाहीये. सोड सोड सोड. माझा जीव घेण्याची शक्ती कोणाच्याही मनगटात नाहीये. असा कोणीही जन्माला नाहीये. माझ्या विरोधात असणाऱ्यांना मिटवायला मी काहीही करू शकतो, पण माझ्या सोबत असणाऱ्यांना धोका देणं माझ्या चुकूनही मनात कधी येणार नाही. कुमारच्या नावाचं तू फक्त कुंकू लावतेस, पण तो माझ्यासाठी माझा विश्वासू मित्र होता. नवरा गेला म्हणून असलेल्या तुझ्या दुःखापेक्षा माझा मित्र गेल्याचं माझं दुःख जास्त आहे. त्याचा जीव घेतलेल्यांना दंड देण्यासाठी मी स्वतःला संकटात टाकून पूजेला बसतो. हे बघ, कुमारने प्राण सोडताना तुझं नाव घेतलं नसेल, स्वतःच्या मुलांनाही विचारलं नसेल, एवढंच काय देवाचं सुद्धा नाव घेतलं नसेल, पण माझी आठवण काढली असेल, मदतीसाठी मला आवाज दिला असेल. तू आता कितीही काही सांगितलंस तरी माझा तुझ्यावर विश्वास नाही. तुझ्या विश्वासाची मला गरज नाहीये. कुमारच्या मैत्रीच्या कर्तव्यासाठी मला जे करायचंय ते मी करणारच. आणि त्याची बायको म्हणून मला जे करायचं ते मी करणार आहे. माझ्या नवऱ्याकडे असलेलं कालचक्र मिळवण्याच्या लोभामुळे तुम्ही केलेल्या अन्यायाचा मी बदला नक्कीच घेणार आहे. काय सत्य ऐकलं म्हणून धक्का बसला का? कुमारकडे असलेल्या कालचक्राचा आम्हाला लोभ आहे का? काय बोलतेस तू हे? काही बोलू नकोस. राजशेखरने कालचक्र सोबत आणायला सांगितलंय असं माझ्या नवऱ्याने मला सांगूनच तो कालचक्र घेऊन घराबाहेर निघाला. राजशेखरने काही केलं तरी त्या मागे डोकं तुझं असतं ना. तू सांगितलं म्हणूनच राजशेखरने कालचक्र सोबत आणायला सांगितलं असेल ना. तुला काहीच माहित नसल्यासारखा बघतोस. 20 वर्षांपासून आमच्या घरात असलेलं कालचक्र घेऊन यायला सांगितलंस तेव्हाच काहीतरी विपरीत घडणार आहे असं मला वाटत होतं रे. पण यात माझ्याच नवऱ्याचा जीव जाईल असं मात्र मला वाटलं नव्हतं. तुला ते कालचक्र हवं होतं हे मला सांगितलं असतंस तर तुझ्या तोंडावर फेकलं असतं. त्यासाठी माझ्या नवऱ्याला तडफडवून मारायची काय गरज होती? तू कधीही सुखी राहणार नाहीस. आता तुझ्याकडे कालचक्र आहे की नाही? ते तुमच्याकडे असल्यावर माझ्याकडे कसं असेल? मी विचारलं त्याचं उत्तर दे. कालचक्र तुझ्याकडे आहे की नाही? ते घेऊन आलेले कपडे, पैसे, दागिने, कागदपत्र सगळं मिळालं, पण ते कालचक्र नव्हतं. ते सापडलं नाही म्हणून मला माझ्या नवऱ्याच्या मृत्यूचं कारण कळलं आणि त्यांचा खून तुम्ही केला हे सिद्ध झालं. सारखं सारखं आम्ही खून केला असं नको बोलू. त्याच्या खुनाशी आमचा काहीही संबंध नाहीये. संबंध नाहीये मग राजशेखरने कालचक्र आणायला का सांगितलं? राजशेखर तसं बोलला नसेल. मग मी खोटं बोलते का? सांग ना, मी खोटं बोलते का? रागवू नकोस. मी राजशेखरला फोन करून विचारतो. तू जरा शांत राहा. स्वामीजी, का हो पूजा नीट झाली ना? पूजा नीट झाली की नाही ते सगळं राहू दे. त्याआधी मी जे विचारतोय त्याचं खरं खरं उत्तर दे. स्वामीजी,
अहो तुम्ही माझ्यासाठी देवासमान आहात. मी तुमच्यापासून काय लपवणार आहे? विचारा ना स्वामीजी. कुमार बँगलोर वरून निघाला तेव्हा तू कुमारला कालचक्र घेऊन ये असं सांगितलं होतं का? नाही, मी तर असं काही बोललो नाही. खरं सांग, तू असं काहीच बोलला नाही. स्वामीजी, कालचक्र कुमारसाठी किती महत्वाचं आहे हे मला माहित नाही का? आणि असं असताना मी ते त्याला कशाला आणायला सांगेन सांगा ना. हे बघा, मी कोणाच्याही नियंत्रणात नाही. हो, पण मी पूर्णपणे तुमच्या नियंत्रणात आहे. तुम्हाला विचारल्याशिवाय मी आजवर काही केलंय का स्वामीजी? आपण एवढी वर्ष एकमेकांना ओळखतो, पण असं असताना देखील तुम्ही मला हे विचारलं याचा मला खूपच त्रास होतोय स्वामीजी. स्वामीजी, तुम्ही मला हे कशासाठी विचारताय काही कळेल का? नाही, पूजेला बसलो होतो तेव्हा माझ्या मनात असा विचार आला म्हणून तुला विचारलं मी. स्वामीजी, माझ्याजवळ असलेल्या कालचक्रामुळे मी एवढा सुखी आहे, तर मग मी कशासाठी कुमारकडे असलेल्या कालचक्राचा विचार करू? हे बघा स्वामीजी, मी जसा सुखी आहे तसाच तुम्ही, कुमार, बिच्छू सगळे सुखी राहावेत असाच मी नेहमी विचार करतो. मेहरबानी करून माझ्यावर संशय घेऊ नका स्वामीजी. नाही नाही नाही, मी तुझ्यावर संशय का घेणार? असंच वाटलं म्हणून विचारलं. मी नंतर कॉल करतो. ठीक आहे स्वामीजी. राजशेखरने कालचक्र आणायला नाही सांगितलं. यात काहीतरी नक्की गडबड आहे. यात काय गडबड असणार आहे? यात तुमच्याशिवाय आणखी कोणाचा संबंध असेल? खुनाचा आरोप स्वतःवर घेऊन गंगा तुरुंगात गेली असेल, पण एका पोरीच्या हातून मरायला माझ्या नवऱ्याने बांगड्या भरल्या नव्हत्या. कायदा आणि पोलिसांना फसवून गंगावर खुनाचा आरोप टाकून तुम्ही सुटलात असा विचार करू नका. आता तुमचा घडा भरत आलाय. तुमच्यासाठी यम मीच आहे. एक ना एक दिवस तुमचा जीव मी घेणार. नंदिनी बाहेर येऊन खूप दिवस झालेत रे वेड्या. नंदिनी बाहेर आली म्हणून तुझ्या फॅक्टरीला आग लागली हे लक्षात ठेवू विसरू नको. तुम्ही सगळ्यांना फोन करून बोलावून घ्या. जसा आपण महादेवीचा पार्वतीच्या विरोधात वापर केला तसाच त्याने गंगाचा आपल्या विरोधात वापर केला. राजशेखरने कालचक्र सोबत आणायला सांगितलंय असं माझ्या नवऱ्याने मला सांगूनच तो कालचक्र घेऊन घराबाहेर पडला. मी तुला काय घेऊन यायला सांगितलंय? राजशेखरने कालचक्र आणायला नाही सांगितलं, तरीही कुमार कालचक्र घेऊन गेला आणि मेला. कालचक्र देखील गायब झालंय. नंदिनीही वारुळात नाहीये. आता नंदिनी कुठे असेल? कालचक्र कुठे असेल? मीच मारलं. मुनिअप्पाने काहीतरी केलंय. गंगा मुनिअप्पाचं ऐकतंय म्हणजे गंगाला नंदिनी विषयी आणि कालचक्राविषयी माहिती असेलच. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं गंगाच आपल्याला देऊ शकते. त्यासाठी गंगाची चौकशी करायलाच हवी. करतो मी चौकशी. स्वामीजींनी मला अचानक कालचक्राबद्दल का विचारलं? याआधी तर कधीच विचारलं नाही. मग आताच त्यांचा माझ्यावर संशय कशासाठी? आपल्या मनातल्या गोष्टी फक्त यांना सांगून काही उपयोग नाहीये. घरातल्या प्रत्येक माणसाला सांगायला हवं. त्यासाठी सगळ्यांना इथे तर नाही बोलवू शकत. आता काय करायचं? दादा,
हातातून चुकून निसटलं. काय झालं? माफ कर दादा. दादासाठी कॉफी आणली होती. ते टेन्शनमुळे माझ्या हातून निसटली. टेन्शनमुळे निसटली की अजून काही? काय ग मंजू, टेन्शन मध्ये हातातून कप पडला सांगते तरी कसं झालं विचारायचं सोडून माझी थट्टा करतेस का? सगळ्यांना जमा करून तुला काहीतरी सांगायचं हे कळतंय. काय आहे ते सांग, आम्ही सगळे ऐकतोय. मी तुरुंगात जाऊन गंगाला भेटून आले. त्या दिवशी यासाठीच ती मला एकट्याला बोलवत होती वाटतं. हो बाबा, तुम्ही गेला नाही ते चुकलंच तुमचं. गंगावर मी नाराज आहे तरीही या कुटुंबासाठी ते सगळं विसरून गंगाला जामिनावर बाहेर आणायचं म्हणून मनवण्यासाठी फक्त तिच्या पाया पडायचंच बाकी होतं. एवढं समजावून सांगितलं. माझ्या माणुसकीचा पण विचार न करता ती मला उलटसुलट बोलली. एक शब्द पण माझा तिने ऐकून नाही घेतला. तुरुंगात राहिलीस तर माझ्या दादाच्या कुटुंबाची अब्रू चव्हाट्यावर येईल हे पोटतिडकीने समजावलं. तरी ती काय बोललीये माहितीये का? मी इथे तुरुंगात तुझ्या दादाच्या कुटुंबाची अब्रू घालवायला झाले. आता हिची स्टोरी चालू झाली. गंगा असं काहीच बोलणार नाही देवी. तिच्यावर लावलेले आरोप पुरे नाही झाले म्हणून तू आणखीन आरोप लावतेस. मी काही आरोप लावत नाहीये. ती जे बोलली तेच सांगते. असं कसं बोलेल ग ती? अगं अरुणशी धड बोलत नसलेली ती गंगा तुझ्याशी बोलेल. आम्ही ऐकून घेतलं तर तुझ्या हाताने जेवण बनवून तिला भरवून पण आलीस असंही सांगशील तू. देवी जे घडलंच नाहीये ते तू सगळ्यांना सांगतेस. तुम्ही तिला भेटायला आलात हे कळलं असेल तर ती तुम्हाला भेटायला पण आली नसेल. गंगाच्या विरोधात सगळ्यांना भडकवून तिला कुणी जामीन देऊन बाहेर काढू नये म्हणूनच तू ही स्टोरी बनवलीस ना? हे बघ मंजू, त्या खून करणाऱ्या बाईबद्दल एवढं सगळं बोलायची मला काही गरज वाटत नाही. ठीक आहे, गंगा माझ्यासोबत काय बोलली ते सोडा. ती अरुण भाच्यासोबत काय बोलली? अरुण, तू आणि देवसेनाने तिला एवढं समजावून सांगितलं तरी ती घरी येणार नाही बोलली ना? बोल ना अरुण, हेच बोलली ना ती? दादा, गंगाच्या हट्टीपणाबद्दल बाकी सर्वांपेक्षा तुला जास्त माहितीये. तुझंच बोलणं ती ऐकत नाही. गंगाने एकदा ठरवलं की ती कोणासाठी तिचा विचार बदलणार नाही. मग आपल्यालाच आता काहीतरी विचार करायचा आहे. तुम्हाला आवडत नसलेल्या माणसाच्या गोष्टी तिने या घरात आणल्या. त्या क्षणी खरं तर तिने या घरात राहण्याची तिची योग्यताच गमावली. पंचवीस वर्षांपासून तुमच्या सोबत बिझनेस करत असलेल्या कुमारचा जेव्हा तिने खून करायची हिम्मत केली तेव्हाच तिने या घरातला तिचा मान गमावला. घराण्याच्या मर्यादेत राहण्याची जिला गरजच वाटत नाही त्या पोरीला आता या घराण्याची सून बनून राहण्याचा काही अधिकारच नाही. अरुण, गंगाला लगेच डिवोर्स दे. अजिबात विचार करू नकोस. ते नाही होणार आत्या. गंगाचा तुम्ही निगेटिव्हली विचार करताय. तिच्यातली सकारात्मकता तुम्हाला कधी दिसलीच नाही. गंगाला मी खूपच जवळून ओळखतो. तिच्याबद्दल मला सर्व काही माहिती आहे ग. गंगा खुनाचा आरोप स्वतःवर घेऊन तुरुंगात आहे असं तुम्हाला सगळ्यांना वाटतं, पण ती कोणाशी बोलू शकत नाही अशा गोष्टीशी ती एकटी स्वतः लढते. या कुटुंबासाठी लढणाऱ्या त्या गंगाला तुम्ही समजून घेऊ शकला नसता तरी तिला दोष तरी नका ना लावू तुम्ही. मेहरबानी करून तिला डिवोर्स देण्याचा. माझ्या समोर कोणी विषयही काढायचा नाही, कळलंय का तुम्हाला?
अरुण, तुझं गंगावर खूप प्रेम असेल, पण आमचंही तुझ्यावर खूप प्रेम आहे, म्हणूनच आम्हाला तुझी काळजी आहे. गंगावर करत असलेल्या तुमच्या अंधविश्वासामुळे तुमचंच भविष्य धोक्यात जात असेल तर ते बघत आम्ही शांत नाही बसू शकत. तो माझा वैयक्तिक विषय आहे, आत्या. त्यात तुम्ही नका ना खूप कळलं. गंगाचा विषय तुमचा वैयक्तिक असेल, पण देवसेनेचा विषय तसा नाहीये. आधी तू लग्न नको म्हणून म्हणत होतास, मग देवसेनेसाठी लग्न करतोय हे स्वतःच्या तोंडाने बोललास. गंगा तुरुंगातून बाहेर यायला 10 पेक्षा जास्त वर्ष लागतील. तोपर्यंत बिचाऱ्या देवसेनेने आईशिवाय आयुष्य जगायचं का? नवीन आलेल्या बायकोवरच्या प्रेमापोटी लेकीच्या हक्कांचा विचार सुद्धा करणार नाहीस? हा कोणता न्याय आहे रे अरुण? बोल. माझं बोलणं तुम्हाला कदाचित टोचत असेल, पण जरा तुम्ही विचार करून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. भाच्याच्या भावनेशी खेळते ही तर. हिला तर ऑस्कर अवॉर्ड द्यायला हवा. देवसेना फक्त तुझी मुलगी नाहीये, माझ्या दादाच्या कुटुंबाची वारस आहे. देवसेनेला कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू नये म्हणून तुला गंगा सोबत घटस्फोट घ्यावाच लागेल. आत्या, गंगा तुरुंगातून बाहेर येणार नाही असं जर ठरवलं असेल ना, तर तो विचार बदला. कारण गंगा नक्कीच तुरुंगातून बाहेर येणार आहे. बाहेर न येण्याचा हट्ट धरून बसलेली कशी येणार आहे भाच्या? येणार आहे ती. गंगा जे काही करेल ते कुटुंबाच्या भल्यासाठीच असणार आहे. आणि या कुटुंबाला वाचवण्यापेक्षा तिच्या त्या हट्टापेक्षा तिला तिथून बाहेर काढण्याचा माझा हट्ट जास्त असणार आहे. गंगाला तिच्याच मार्गाने बाहेर काढायचं आहे म्हणून मी शांत बसलोय. तिच्याकडे अगदीच मी दुर्लक्ष केलेलं नाही. यापुढे मला यावर चर्चा नको आहे. आपापली कामं करा. दादा, तू तरी जरा. तो काय बोलला हे ऐकलं नाहीस का? कशाला पुन्हा तो विषय? मी काय माझ्यासाठी बोलतेय का दादा? देवसेनेवर असलेल्या प्रेमापोटी बोलते ना. तुझ्यापेक्षा गंगाचं देवसेनेवर जास्त प्रेम आहे. देवसेना आणि या कुटुंबाला सोडून गंगा जास्त दिवस तुरुंगात राहू शकत नाही. ती आज ना उद्या अरुण बोलल्याप्रमाणे परत कधीतरी येईल. तू तिची काळजी करणं सोडून दे. ती आली तरी एका खुन्याला सुनेचा दर्जा कसा देऊ शकणार? तुला बहिणीचा देतोय, मग तिला सुनेचा दर्जा द्यायला काय हरकत आहे? तोंडात मारून घेणं म्हणतात ना, ते हेच आहे. हे बघ, मी आधीच फार बिथरलोय. त्यात तू आणखी भर घालू नकोस. शांतपणे तुला राहायचंय तर राहा, नाहीतर तू तुझ्या घरी निघून जाऊ शकतेस. चल ग. ये. गंगाला या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर मलाच या घराबाहेर जायला सांगताय का? या महालात माझा दरबार चालवल्याशिवाय मी इथून जाणार नाही. गंगा जिवंत आहे म्हणूनच ती परत येईल या आशेवर आहात ना? गंगाची तुरुंगातच समाधी बांधेन मी. विराजमान झालेले
चौघांपासून घेतलेली शक्ती, चौघांच्या एकरूपतेने तयार झालेली शक्ती, पूर्णपणे यवनाच्या पलीकडे सर्व शून्यातल्या ताकद घेऊन असलेल्या अस्तित्वाचं अस्तित्व दाखवणारा, होत्याचं नव्हतं करणारा, नव्हत्याचं होतं करणाऱ्या त्या महाशक्तीचा विजय असो. पाषाणाला विमानमध्ये चतुर्भाषामध्ये घेतलेली शक्ती, चौघांच्या एकरूपतेने तयार झालेली शक्ती, पूर्णपणे यवनाच्या पलीकडे सर्व शून्यातल्या ताकद घेऊन असलेल्या अस्तित्वाचं अस्तित्व दाखवणारा, होत्याचं नव्हतं करणारा, नव्हत्याचं होतं करणाऱ्या महाशक्तीचा विजय हो.